भावांनो, आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक असा प्रकार घडलेला आहे की पोलिसांनी ना त्यांच्या वर्दीला असा कलंक लावून घेतलेला आहे की तो कधी न मिटणारा झालेला आहे. आज एक सामान्य न्याय माऊलीनं न्याय मागता मागता स्वतःचा जीव गमावलेला आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या उस्मानपुरा पोलीस चौकीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. सगळा हा कारभार केलाय आणि त्यांच्यावरती सगळे आरोप लागतायत. नेमकं प्रकरण काय आहे आपण ते सविस्तर जाणून घेऊ. ज्यांची डेड बॉडी आहे, ज्या माऊलीचं मरण पावले आहेत, ज्या माऊलीने आत्महत्या केली, फाशी घेतली म्हणा, सुसाईड केलं म्हणा, त्यांचा हा मुलगा आहे. आपण त्यांच्याशी बोलू, आणखी नेमका सविस्तर प्रकार काय आहे आपण ते जाणून घेऊ. दादा, नेमका सविस्तर मला प्रकार सांगा काय? गेले 5 दिवसापासून मी चौकीला येतोय, मला काही सहकार्य नाही केलं, काही नाही, माझ्यावर एनसी नाही करत आहे, उडवाउडवीच्या गोष्टी करताय. आज माझ्या आईने त्यांच्यामुळे सुसाईड केलेलं आहे. जे बी काही कारणीभूत आहे, ताटे साहेब पीआय जे आहेत, ताटे आहेत सर्व याचे कारणीभूत. या साहेब आता आले, आता करताय, आता काय कामाचं? माझी आई तर गेली, आता जीव देऊन घ्या माझ्या आईचा. एकदा बघा, या मायमाऊली कसा जीव गमावलेला आहे. हे बघा, ही मायमाऊली आहे. बघा, या मायमाऊलीची अंतविधी आहे. भावंडो, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता हेच प्रकार घडायचा बाकी राहिला होता. म्हणजे चमक शहरामध्ये चाललं तरी काय, न्याय मागायचा तरी कोणाला? आज ज्या न्याय मायमाऊलीनं जर फक्त एनसी दाखल करून घेतली असतील, पण पोलीस प्रशासनाने यांच्यावरती जर कधी कठोर कारवाई जर कधी केली असती, तर आज या मायमाऊलीचा जीव गेला असता का? याला सगळ्यात मोठा जबाबदार कोण आहे? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते अतिशय निर्लज्जपणाने काम करतंय, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. भावांनो, तुम्ही एकदा फक्त बघा, हे बघा आता गुन्हा दाखल करतायत. म्हणजे पोलीस प्रशासन जे आहे, हे बघा 4-5 दिवसानंतर गुन्हा दाखल करताय. आज एक मायमाऊलीचा जीव गेल्याच्या नंतर आज पोलीस प्रशासनाला जाग आलेली आहे. याच्यामध्ये आज एक मायमाऊलीने जीव गमावला. हे बघा, ही त्यांची लहानी मुलगी आहे, त्यांची मोठी मुलगी आहे, ही बिचारी आहे बघा, त्याच्या बिचारीचा जीव गेलेला आहे. आता हे पोलीस प्रशासन जे आहे झोपेतून उठलेलं आहे. आज यांना या मायमाऊलीने जीव गमावला, तर याच्यावरती जे दोषी कर्मचारी, अधिकारी, पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्यावरती पोलीस प्रशासन कारवाई करेल का?